कडकतार फडकतार एकदम ऊन लागतं, एकदम चटके लागतात उन्हाचे. टोचतं लिटरली ऊन, बाकी काय नाही. एव्हरीवन, कशा असतं का जर मी शुभम शिंदे उर्फ मागे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या भन्नाट यूट्यूब चॅनल विल विस्पर मॅगीमध्ये. काही आपण खूप दिवसानंतर भेटतोय. इनफॅक्ट खूप दिवसांनी आपण ब्लॉग करतोय, कारण ऑलमोस्ट मध्ये तर आपण स्ट्रीमिंग चालू होती आपली. आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॉग माझी कधीतरी मध्येच चालू होतं, कधीतरी मध्येच मला मूड होतो ब्लॉग बनवायचा. आपलं काय त्या इंटेन्शनने आपण ब्लॉग बनवत नाही, जस्ट टाइमपास म्हणून मजा येते म्हणून बनवतो. तर ॲज युजल फर्स्ट ब्लॉग आपलं नेहमी जेव्हा स्टार्ट करतो ब्लॉगिंग आपण, त्या फर्स्ट ब्लॉगला कुठे असतो चिपळूणचा. तर मी आता आलो चिपळूणला बाईकनी. एकटाच नाही, माझ्यासोबत आला आहे रोहित, जो की आपलं होप फाउंडेशन NGO जी आहे, ज्या NGOमध्ये मी काम करतो त्या NGO मधला प्रेसिडेंट. तर त्याच्यासोबत मी आलो इकडे चिपळूणला. आणि येताना मी ब्लॉग स्टार्ट नाही केला, कारण मी घाईघाईमध्ये निघालो फटाफट. कामासाठी ॲक्च्युली आलेलो, NGOचं थोडं कामासाठी आलेलो. सो ब्लॉग मी स्टार्ट नाही केला तेव्हा. आणि रात्री आम्ही 12:30 वाजता काहीतरी पोचलो बाईकने आलो. तर तेजसची गाडी घेऊन आलो, ॲव्हेंजर आपली तिकडे तुम्हाला दिसेल मे बी खाली, नंतर खाली जाऊन दाखवतो. तर रात्री पोचलो 12:30 वाजता, आणि नाही 12:00 दरम्यान. आणि आता उठलो आहे, वाजलेत दुपारची 2. आणि फ्रेश वगैरे होऊन मला थोडं लेट झालं उठायला, काहीतरी 11:30 वाजता वगैरे उठलो. तरी कॉल्स, रेस्क्यू कॉल्स आणि ऑल, त्यामुळे जर थोडे कंटिन्यू कॉलिंग चालू होतं. आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झाले, आता कामासाठी पहिले निघूया. थोडं बघूया चिपळूण फिरता आलं तर. त्या गाडीवरून आलं तेजस्वी, जे की तुम्हाला माहिती आहे सर्पमित्रवाली गाडी आपली. कम्फर्ट राईड होती. आता पप्पांच्या गाडीवरून आपण जायचं आहे, फेझर लेटेस्ट मॉडेल वर्जन 2.0. या गाडीवरून आपण आता चिपळूण फिरूया. लेट्स सी कसं होतं आहे. तर मंडळी, फॉरेस्ट ऑफिसचं थोडंसं काम झालं आहे, बट थोडंसं अजून बरंच म्हणजे मेन काम अजून बाकी आहे. तर त्या सरांनी आम्हाला सांगितलं की 4-5 वाजता या म्हणून. तर त्या टायमाला जाऊन बघू. तर आता सध्या म्हटलं तर बाहेर पडलोच आहे, थोडं चिपळूण फिरून गेला. आता पप्पांच्या त्या गाडीवरती, फेझर गाडीवरती मी आणि रोहित थोडे चिपळूणचं राऊंड मारतो. कडकतार फडकतार एकदम ऊन लागतं, एकदम चटके लागतात उन्हाचे. टोचतं लिटरली ऊन, बाकी काय नाही. काहीच रोड इतका सेक्सी बनवला ना. आता मी व्ह्यू टाकतो याचा, पण रोड जो आहे सेक्सी केला एकदम, फुल रोड, पूर्ण रोड सेक्सी एकदम. आता आतमधला माहीत नाही कसं असणार ते आपल्याला तिकडे बघावं लागेल जाऊन. आता आपण बायपास मार्गे जाऊ स्टेशनच्या साईडला, तिकडे मस्त चहा वगैरे पिऊ. शेवटी बाहेर पडल्यानंतर चहा तर पाहिजेच असतो काही झालं तरी. ते करू आणि मग बघू फिरायचं काय मोका भेटतं, काय प्लॅन भेटतं. त्यामुळे सगळं आहे. मला वाटत तर नाही आपल्याला तेवढाच टाईम भेटणार की आपण पुढे जास्त लांब फिरू शकतो. कारण फॉरेस्ट ऑफिसमधूनच जर एक 6 वाजता वगैरे फ्री झालो तर काय मतलब नाही. मग त्या मंडळी किती स्ट्रगल करावं लागतं तुम्ही बघू शकता. आम्ही तर बायपास घाटावरती आहे. इकडून गिम्बलने व्हिडिओ काढतोय मोबाईलमधून आणि इकडून बोलतोय. चाय, चीयर्स. तो गाईस इतका टाईम नंतर आता एवढं उन्हाचं फिरून बिरून आलो आणि आता जरा म्हटलं एक चहा पितो. जायचं जेवायला जाता ती गोष्ट वेगळी. तर चहा प्यायला थांबलो आहे आपलं स्टेशनच्या इकडे, म्हणजे काय हा एरियाचं नाव, फरशीवरती थांबलं जातं चहा प्यायला. चहा पिऊ आणि पटकन निघू घरी जायला, कारण पप्पा वाट बघते जेवणासाठी. जेवून परत आपल्याला निघायचं आहे. तेव्हा मी बी नदीकाठी थोडं बसू, टाइमपास करू आणि मग फॉरेस्ट ऑफिसला जाऊ आपण. रोड केलाय, फक्त मध्ये मध्ये जी आपली घातली आहे गव्हर्नमेंटनी, कशी काय घातली आहे त्यांचं त्यांना बघून गेलं. कारण मतलब नाही काय, त्यांना काय 10,000-100,000 लोकांना जरी शिवाय घातल्या ना तरी काय होणार नाही त्यामध्ये. बट ठीक आहे, जे काय रोड आता बनतायत फॉर्च्युनेटली खूप चांगले बनतायत. म्हणजे बघून वाटते की कुठेतरी आपली सिटी प्रोग्रेस मध्ये चालली आहे. म्हणजे जितकं काम स्लो चाललं ना, आणि स्लो बोलण्यापेक्षा जे मध्येच चांगलं रोड केलं आणि मध्ये एखादा पॅच इतका खराब येतो की लाईक कोण. हा ब्रिज जो चिपळूणचा मागे तुटला होता, तो वाला ब्रिज आहे, तो खाली पडलेला. त्याला काम चालू आहे. तो ब्रिज मागे तुम्ही चिपळूणची व्हिडिओ बघितला असाल, जे ब्रिज तुटला होता. हा, राईट. तर त्याचं काम चालू आहे. तर मंडळी असा चांगला स्मूथ रस्ता बनवला जिकडे तुम्ही 70-80 ची स्पीड लिमिट ठेवलेली आहे.
आणि त्या स्पीड लिमिटवरती त्या 78च्या स्पीडला असताना अचानक मध्ये एक छोटासा पंप येणार किंवा छोटासा खराब रस्त्याचे पॅच येणार, जिकडे तुम्ही गाडी कंट्रोल होणं तर मुश्किल आहे. जर चुकून मागून तिकडे ब्रेक दाबताना लाईक कुठेतरी गाडी स्लिप झाली किंवा काय झालं, समजा विषय संपला म्हणून, कारण गाडी कंट्रोल होणारच नाही. एक तर ब्रेक दाबताना गाडी स्लिप होऊन जाईल किंवा खड्ड्यामध्ये आपटून असतं. खड्ड्यामध्ये आपटून जे गाडीला जे डॅमेज होईल ते परवडणारच पण नाही, असं सीन आहे. तर किती पण शिव्या घातल्या गव्हर्नमेंटला तरी फायदा नाही, पण ठीक आहे थोडंफार तरी करते. हा तो गाव रह गया. हां क्वालिटीमध्ये आलो आता बाबांसाठी मिठाई घ्यायला. एक ही आहे. तर मिठाई घेऊन झाली आहे आणि आता काहीतरी नवीन ट्राय करतो. नवीन म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मी कधी खाल्लं नाही, मला रोहितने सांगितलं. कोणचा आहे? फ्युजन बबल गम. लहानपणी आय गेस मी पण नाही खाल्लं, तुम्ही खाल्लं असाल. रोहितने सांगितलं मला. आता काही ठेवलं नाही ना. इंदिरा गांधीची इकडे क्वालिटी बेकरीला आलो होतो. परत जाऊया आता घरी. गरमी होते पट्टेवाली. असा खमंग वास सुटलेला आहे आपल्या पापलेट मच्छीचा आणि पिताश्री बनवतात. हे काय बांगडा काय मांदिले पापलेट सगळं मिक्स आहे. ओके. टेम्पटिंग, मजा येणार आहे. लवकरच जेवायला बसू. तर मंडळी, असं उत्कृष्ट जेवण ताटात, म्हणजे असं कशी जीभ लपलपाई झाल्या. आता उत्कृष्ट जेवणाचं ताटा माझ्यासमोर वाट बघते. माझ्या इकडे ब्लॉक करत बसलोय मी. बघू शकता मांदेलीचा रस्सा, मांदेली याच्यामध्ये चपाती, बांगडा, पापलेट, मांदेलीचा रस्सा मस्तपैकी. हा झणझणीत. आणि रोहितीनं सुरू पण केलं भाई. वाट बघायची नाही जेवणामध्ये कधी कोणाची. आम्ही चटकन जेवतो एकदम. वाजले बघा 4 वाजले राहता आणि आम्ही आता निघतोय जेवण पटकन फॉरेस्ट ऑफिसला परत जायचं. सोफा सुकू. हेलो गाइस, हम लोग आए हैं चिपलून शुभम शिंदे AKA मैगी AKA दद्दू के घर, दादू के घर. बाबा ने हमको कल रात को चिकन, वेज जवारी बाजरे की रोटी एंड सुबह हम लोग को राइस का वो बना के खिलाया. फोड़नी जबान. हाँ, यही जो इसने बोला. वही. और अभी हम लोग ने लंच में बांगड़ा खाया, पापलेट खाया, मांदेली खाया, मांदेली का रस्सा वाला खाया एंड मैंने कल का चिकन भी खाया. तो एकदम यमी था. वाह, नेक्स्ट लेवल तक जो नेक्स्ट लेवल पे पेट एकदम फुल पैक फुल हो गया. हम लोग को जाना है काम से, लेकिन उठने की हिम्मत नहीं हो रही. बजे देखो 4:30, असल में 4:30 हुआ है. 4:30 हो गया, 4:31 हो गया है. 4:31 हो गया है और अभी तक कोई तो रेडी होने वाला हुआ नहीं है. तो हाँ, दोनों भी हम लोग एकदम सुस्त पड़ चुके हैं एकदम. मतलब पेट भर जो इतना, जो अगर आप झाँक के भी दिखोगे ना तो इधर तक दिखेगा आपको खाना. इतना पेट भर के खाया हुआ है. पेट भर गया लेकिन मन अभी भी नहीं भरा है. हाँ, मन नहीं भरा. और अगर हमारे वापस निकलने तक अगर कुछ खाना बचा तो चांसेस है मैं पैक करके भी लेके जाऊँ. लेट्स सी हाउ इट गोस. अभी हम जा रहे हैं बाहर काम से. वो गोप्रो कंपनी का है, ये SJ कैंप है. ये थोड़ा सस्ता वाला गोप्रो है. तो गाइस सस्ता वाला गोप्रो लेके अपन पेट को एकदम कचाकच मच्छी से भर के निकल रहे हैं अभी. तैर रही पेट के अंदर. हाँ, पेट के अंदर अभी तैर रही है. अभी निकल रहे हैं वापस फॉरेस्ट ऑफिस के लिए. काम खत्म करते हैं, थोड़ा नदी के पास जाके बैठ के टाइम पास करेंगे. कितना शांति है यहाँ पे. जो मुंबई का कट 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 रहता है वो नहीं. देखो कितना शांत है ये गाड़ी. अच्छा, तेजस का गाड़ी एक बार स्टार्ट करके देखते हैं क्या. चाबी इसलिए लाया मैंने. 260 किलोमीटर वापस चलाना है. हाँ, वापस 260 किलोमीटर चला के लेके जाना है. वही न्यूट्रल पे है कि नहीं पहले देखने दो. चलो न्यूट्रल पे ही है. परफेक्ट. गाड़ी में जाने हैं अभी. काल म्हणजे आलो, चहा वगैरे प्यालो. चहा पण झाल्यानंतर जेव्हा डायरेक्ट झोपून गेलो आहे आम्ही. खतरनाक वाला झोपून गेलो. बेकार तक्रार झाले.
आता जस्ट उठलो आहे. वाजले रात्रीचे 3 आणि बसलो आता जेवायला. फटफट जेवतो, फटकन निघायचं कारण लवकर पण तिकडे सकाळी पोचायचं. तो झोप पण झालेली आहे बऱ्यापैकी, निघायचं तो फटाफट. सामान पॅक का लेफ्ट हँडने करून जमत नाही ॲक्च्युली. तो फायनली खाऊन वगैरे झालं आहे. आता निघालो आहे, सगळं वाइंड अप केलं आहे. गाडी थोडी बाहेर आणली आहे आम्ही ॲक्च्युली. वाइंड अप करून झालं. आता वाजल्यात किती वाजे आहे रे? 3:31. 3:31 झाले. पहिल्यांदा आम्ही टायमावरती निघालो, म्हणजे मी तरी ॲटलिस्ट कधी टायमावरती निघालो आहे. 3-3:30चं टायमिंग आम्ही ठरवलं होता काय पण करून निघायचं. 3:31 झालेत. 1 मिनिट लेट आहे, तेवढं चालतं. पण कम्पॅरेटिव्हली बाकीच्या सगळ्यापेक्षा परफेक्ट टायमावरती निघालो आहे. टेम्परेचर इज ओके. जास्त थंडी नाही, जास्त गरम पण नाही, मीडियम आहे. ट्राय करूया आपण फटफट जायचं. नेक्स्ट स्टॉल असेल आपला डायरेक्ट आपला कशेडी घाटाच्या आधी. कशेडी घाटाच्या आधी जो मावाकडे आपण थांबतो तिकडे थांबायचं. तिकडे आपण भेटू डायरेक्ट. मला आता कारण मी कॅमेरा माउंट आणला नाही, या हेल्मेटला लावलेला नव्हता, त्यामुळे मी तो आणला नाही. तो डायरेक्ट आपण तसं भेटू. बाकी तिकडून मग गाडी घेईल रोहित, मग मी मागे बसून आपण सगळं व्ह्यू एन्जॉय करू कशेडी घाटचं वगैरे. कॉफी विथ रोहित. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग गाइज. वहाँ से निकलने के बाद मैं क्यों हिंदी में बोल रहा है. तिकडून निघाल्यानंतर आपण ब्रेक नाही लिहा ना किधर बी. नाही. निघाल्यानंतर आम्ही म्हणजे घरातून जे तुम्हाला सांगितलं पूर्ण काळोख होता. चिपळूणचा आपला परशुराम घाट, भोसते घाट खेडीचा आणि दिवाणखोडीचा कशाडी घाट. तिकडे म्हणजे काय ब्रेक झाला नाही. सटासट आलो. वालदार आता किती असे 5:32 समथिंग 5:40 आसपास. हां 5:40च्या आसपास झाले. 5:40च्या टायमाला आम्ही इकडे तिकडे पोहोचले. लोहार इकडे म्हणजे पोलादपूरच्या थोडंसं पुढे. तर म्हटलं जरा एक कॉफी ब्रेक घेऊया. ऑलमोस्ट 50 आणि जास्त नाही 70-75 किलोमीटर क्रॉस केलं, कवर केलं. 70-75 किलोमीटर क्रॉस केलं आणि आता कॉफीचा ब्रेक घेतला आहे. होपफुली आता थोड्या वेळाने उजेड झाल्यानंतर मी तर मागेच बसलो. आता काय आपले प्रेसिडेंट सर चालवत आहेत. हे काय फायदा नाही, 48,000 काय फायदा नाही घेऊन. हां टाईमपास म्हणून हाफ हेल्मेट घेऊन बसलो ह्याच्यावरती. ठीक आहे पण चालतं, काय नाही. आपण तर परत येऊच लवकरच दुसरी चांगली गाडी घेऊन. ह्याच्यावर माझ्या नाहीत, कळलं का त्याच्या. चला गाइस, चाय पीते फिर आपको मिलते हैं. बैठो. चलो. नाही बरोबर आहे. तर मंडळी आता निघालेलो आहे लोहारीची थोडंसं पुढे 3 किलोमीटर आता निघालो आणि काळोख सध्या लेट्स गो. चलो लगाओ. तर मंडळी सनराईजचा असं मस्तपैकी आस्वाद घेत आम्ही परत एक ब्रेक घेतलेला आहे. चांगल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे. चहा मागवला आहे. जास्त काय नाश्ता वगैरे खाणार नाही, कारण जर नाश्ता केला तर परत झोप यायला लागेल. सो चहा इज़ बेस्ट या फिर कॉफ़ी इज़ बेस्ट, दैट्स इट. इतना तो है. चाय के टेस्ट से ही मालूम पड़ रहा है चाय का प्राइस क्या रहेगा. सो फार सो गुड. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. दॅट्स इट. फटेवाला थकायला झालं, डायरेक्ट आता झोपायचं, बाकी काही नाही. ब्लॉग एकदम छोटासा बनवला होता, जास्त काही डिटेलिंग नव्हतं, एकदम स्वीट अँड सिम्पल गेला होता. एनिवेज हा ब्लॉग आता आपण इकडेच एंड करूया. इफ यू गाइस एन्जॉयड द व्हिडिओ फॉर व्हॉट्स एव्हर रिझन, मेक शुअर टू हिट द लाईक बटन. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जेवढं जमेल तेवढं. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी शुभम शिंदे तुमचा निरोप घेतो. जय महाराष्ट्र बोलून गुड बाय. आवाजाचा फक्त प्रॉब्लेम आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब